हॅलो नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत एका वेलवेटच्या कापडाची पिशवी शेअर केलेली होती. तो कापड बघा, या कापडापासून आपण छानशी एक टिफिन बॅग रेडी केलेली होती आणि त्यातलाच हा कापड आपला उरलेला आहे. तर आता असे कपडे जेव्हा आपल्याकडे उरतात छोटे छोटे तुकडे, तेव्हा आपण ते ठेवून देतो, नाही तर मग ते फेकून देतो. पण आपण या कापडापासून अशी वस्तू रेडी करणार आहोत, म्हणजे अशी आयडिया करणार आहोत आज की ती आपली सेल होईल. म्हणजे इतकी छान आपण ती वस्तू बनवणार आहोत की ती सेल झाल्याशिवाय राहणारच नाही. जो कोणी बघेल तो नक्कीच तिची मागणी करणार आहे तुमच्याकडे. तर अशी आयडिया आजची आपण तयार करणार आहोत. तर त्यातलंच हे अस्तरसुद्धा उरलेलं आहे, मेन कापडसुद्धा उरलेलं आहे आणि असे जे पीसेस उरतात ना ते फेकून द्यायचे नाही. त्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह बनवायचं आणि मग सेल करायचं. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा कपडे स्टिच करतो बॅगा वगैरे, तर त्यातून बरेच छोट्या छोट्या ज्या तुकडे असतात कपड्यांचे ते उरतात. पण ते तुकडे जे आहेत ते फेकून द्यायचे नाही. त्याचा काहीतरी उपयोग करून आपला बिझनेस पुढे चालवायचा आहे. तर मैत्रिणींनो, आपण हे बघा, ही स्कूल बॅगसुद्धा स्टिच केलेली आहे. तर या स्कूल बॅगचा सुद्धा मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तर खूप छान अशी बॅग आपण घरच्या घरी रेडी केलेली आहे. तर ही बॅग आपण नर्सरीपासून ज्युनियर के जीपर्यंतच्या ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलांसाठी तयार करू शकतो, या मापाची बॅग. त्याच्यानंतर तर आपण ही मोठ्या साईजची सुद्धा बॅग रेडी केलेली आहे मोठ्या मुलांसाठी. तर याची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सेम साईजची म्हणजे छोट्या मुलांची आपण अजून एक स्कूल बॅग रेडी केलेली आहे. तर याची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्हाला छोटे मुलं असतील तर तुम्ही बघून कटिंग आणि स्टिचिंग करू शकता आणि छानशी बॅग रेडी करू शकता. त्याच्यानंतर आज आपण याची छानशी अशी क्रिएटिव्ह वस्तू रेडी करणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मैत्रिणींनो, चला मग मशीनकडे, आपण याच्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह आज बनवूया. आपण हा कपडा आहे बघा, हा जो कपडा आहे याला डबल फोल्ड केलेला आहे. डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची रुंदी 10 इंच घ्यायची आहे आणि उंची जी आहे ती 8 इंच घ्यायची आहे. 10 इंच रुंदी आणि 8 इंच लांबी असा आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि याच मापाचा आपल्याला अस्तर आणि मध्ये तुम्ही फॉर्म शीट, रबर शीट किंवा माझ्यासारखं राईस बॅग, तुम्ही जे काही यूज करत असाल ते कट करून घ्यायचं आहे सेम साईज. आपण आज अशी प्रोडक्ट रेडी करणार आहोत की ते आपलं सेलसुद्धा होणार आहे. हे बघा, आणि हे जे कात्रण आपलं उरलेलं आहे हे जे आपण आहे ते फेकणार नाही आहे. यापासून आपण जे याचे हँडल आहेत ते रेडी करणार आहोत. आता सेम साईजचं मी अस्तर आणि याच्यामध्ये राईस बॅग टाकण्यासाठी कटिंग करून घेते. अस्तरसाठी आपण हा ब्लाऊज पीसचा हा जो प्लेन कपडा असतो तो यूज करत आहे. हे बघा, आपण 3 पीस कट करून घेतलेले आहे, मेन फॅब्रिक, राईस बॅग आणि अस्तर. आता याला आपण क्विल्टिंग करून घेणार आहोत. तुम्ही याला चौकोनमध्ये सुद्धा क्विल्टिंग करू शकता किंवा तिरपा टिपा लावून सुद्धा क्विल्टिंग करू शकता. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करून घ्यायचं आहे. आपण हे बघा क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो सुद्धा कट केलेला आहे. आता काय करायचं आहे, वरतून 2 इंचावरती मार्क करायचं आहे. वर हे बघा, एका साईडने आपल्याला वरच्या साईडने 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता कट केल्यानंतर आपण इथे चेन अटॅच करणार आहोत. हे बघा, इथे असं उलटा भाग ठेवून इथे चेन अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपण रनर इन्सर्ट करून घेऊ. हे बघा, आपण चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि माझ्याकडे लेस होत्या छोट्या छोट्या तुकडे उरलेले, ते 2 तुकडे मी इथे वेगवेगळे अटॅच करून घेतलेले आहे. त्याच्याने आपल्या जे प्रोडक्ट आहे त्याला अजून छान लुक येईल आणि याची प्राईस अजून जास्त मिळेल. आता काय करायचं आहे, आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. आपण याचं सेंटर काढून घेतलेलं आहे. बघा, दोन्ही साईडने मार्किंग करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर आता याच्यावरती सुद्धा आपल्याला चेन अटॅच करायची आहे. त्याआधी आपल्याला अस्तरचा एवढाच हे जे आपलं सेंटर काढलं आहे आपण, एवढाच तुकडा कट करून इथे अटॅच करून घ्यायचा आहे.
हे बघा आपण इथे चेन अटॅच केलेली आहे, त्याचं आतमध्ये अस्तर सुद्धा अटॅच करून घेतला आहे. आता आपल्याला इथे वरती सुद्धा एक चेन अटॅच करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून करायच्या आधी तुम्हाला या चैनीचे 2 पार्ट करायचे आहे, एक या बाजूने आणि एक या बाजूने तुम्हाला आधी जॉईन करून घ्यायचं आहे. नंतर मग त्यामध्ये आपण रनर इन्सर्ट करणार आहोत. चैन अटॅच करायच्या आधी आपण जे हँडल आहेत ते अटॅच करून घेऊया. हे बघा हँडलसाठी मी हे 2 पीस कट केलेले आहेत. तर याची उंची आहे 9 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 2.25 इंच. असे 2 हँडल आपण रेडी करून घेणार आहोत. दोन्ही साईडने दुमडायचं आहे आणि एकावर एक असं ठेवून मग त्याच्यावरती स्टिचिंग करून घ्यायची आहे. हे बघा आपण हे हँडल रेडी करून घेतलेले आहेत 2. तर याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. पर्सचा आपण आधी सेंटर काढून घेऊया. सेंटर काढल्यानंतर परत एकदा चेक करूया आपण. थोडंसं मला मागे पुढे वाटतंय. सेंटर काढून घेतलेलं आहे आपण. आता याच्यावरती आपण 1.5 इंच या साईडला आणि 3 इंच या साईडला अशी मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यावरती हे हँडल आपण अटॅच करून घेणार आहोत. असं सेम आपण या बाजूने सुद्धा अटॅच करून घेऊया. इथे आपण स्टिचिंग करून घ्यायची. आपली पर्स बघा रेडी झालेली आहे. वरतून सुद्धा आपण चेन अटॅच करून घेतलेली आहे, हँडल अटॅच केलेले आहेत. आता या साईडचे जे पार्ट आहे आपले ते जॉईन कसे करायचे, तर साईडला आपण डायरेक्ट स्टिचिंग करणार आहोत बाहेरून आणि मग हिला खालून आपलं जॉईंट आहे तरी आपण इथून सुद्धा अशी पायपिंग करत घेणार आहोत. म्हणजे तिन्ही बाजूने आपण याला पायपिंग करून घेणार आहोत. आधी ह्या बाजू आपण पॅक करून घेऊया स्टिचिंगने आणि मग पायपिंग करून घेऊया अस्तरच्याच कापडाने. तर तुम्ही सुद्धा पट्ट्या कट करून 1.5 इंचाच्या किंवा 3 इंचाच्या पट्ट्या कट करा, ब्रॉड पायपिंग हवी असेल तर, आणि याला पायपिंग करून. हे बघा आपली पायपिंग करून सुद्धा झालेली आहे. मी तिन्ही साईडने पायपिंग केलेली आहे. तर तुम्ही इथं लुक बघू शकता किती सुंदर आहे. एका छोट्याशा उरलेल्या कपड्यापासून ही पर्स आपण रेडी केलेली आहे. हे एक खण आहे एवढा मोठा आणि हा दुसरा खण आहे. तर याच्यामध्ये आपण बँकेत जाताना पासबुक वगैरे काहीही नेऊ शकतो आणि बाजारात वगैरे सुद्धा आपण हिला कॅरी करू शकतो. तर आतमधून सुद्धा धागेदोरे काही शिलाई दिसणार नाही, बाहेरून सुद्धा तुम्हाला शिलाई दिसणार नाही, कारण आपण त्याला पायपिंगने फिनिश केलेलं आहे. तर बघा ही पर्स तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कशी वाटली ही पर्स तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सुंदर आणि क्यूट दिसते बघा. एका छोट्याशा उरलेल्या कपड्यापासून आपण ही स्टिच केलेली आहे आणि ही सेल सुद्धा नक्की होणार, कारण तिचं लुकच खूप भारी दिसतंय. तर आपल्याकडे हे लेस असतात, छोटे छोटे तुकडे असतात लेसचे. हे ओटीतलं जे कापड असतं आपलं ब्लाऊज पीस, त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे 0 बजेटमध्ये आपण खूप छान पर्स रेडी करून ती सेल करू शकतो. तर आपल्याकडे कला असेल, आपल्या अंगात जर कला असेल तर आपण काहीही बनवून सेल करू शकतो. फक्त आपल्या हातामध्ये ती कला असायला हवी. तर मैत्रिणींना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही तुम्हाला स्टिचिंग हवी असेल तर तुम्ही ते सुद्धा सांगू शकता. आपल्या स्कूल बॅग सुद्धा तुम्ही बघा कशा स्टिच केलेल्या आहेत आणि स्टिच करून नक्की बघा तुमच्या मुलांसाठी. मुलं खूप खुश होतात जेव्हा आपली आई तिच्या हाताने काहीतरी शिवून आपल्या लेकरासाठी देते. तर माझी मुलं तर खूपच खुश होतात, तुमची पण होणार. तर नक्की स्टिच करून बघा. तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून जय श्रीराम.